हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या डेलीच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आता त्या दिवशी या साड्या आणून तर ठेवल्यात, पण त्याचे ब्लाऊज पीस वगैरे काही कट केलं नव्हतं. तर आज म्हटलं चला पिल्लूला शाळेत सोडले तर पटापट आपण कामं करून घेऊया. एवढी पंचमी पण गेली, पण आता सिटीत नाही म्हणजे कोण जात. काय म्हणतात त्याला, चिम्मा फुगडी ते काय खेळायला वगैरे किंवा फेर धरायला. पण आता गावाला जायचं आहे आणि 26 तारखेला किंवा 27 तारखेला जमलं तर आम्ही गावाला जाणार आहे. आणि तर चला म्हणलं, साड्या ज्याच्या आहेत त्यांना देऊन पण येऊया येता येता. आणि पिको फॉल करायला सांगितलं होतं ते पण करून घेऊया. त्याच्यासाठी मी ब्लाऊज पीस कट करत होते. आणि आता म्हटलं ब्लाऊज पीस कट करून याच्या म्हणजे काय म्हणतात अस्तर आणि पिको फॉल घेऊन येऊया आणि लावून देऊया. त्याच्यासाठीची माझी सगळी धावपळ चालली होती. आता 2 साड्यांचे मी कट केले होते. नाही, एक साडीचा अगोदरच कट होऊन आला होता. ही सुती साडी आहे ना कॉटनची, तिचा तेवढा कट नव्हता केला. बाकी गुलाबीचा पण मी कट केला होता, कारण मला घालायची होती ती एक दिवशी, पण मी अजून घातलीच नाही. तर त्याच्यानंतर ना मला वाटणं कमी वाटत होती. ही निळीवाली जी सुती साडी आहे ना, ती दुसऱ्या साड्यांपेक्षा थोडीशी एक 50 म्हणजे अर्धा मीटरनं कमी वाटत होती. त्याच्यामुळं म्हणजे 50 इंच म्हणतो की नाही आपण, तशा पद्धतीनं कमी वाटत होती. मग मी साडी लावून बघितली, चेक केली. मला म्हणजे डाऊट होताच आणि तो माझा डाऊट खरा पण निघाला. तर आता म्हटलं प्लेट वगैरे किती पडतात काय बघितलं पाहिजे, नाही तर मग वांदं झालं. मग ब्लाऊज पीस कट करायच्या आधी हे बघितलं असतं तर एक वेळ खूप बरं झालं असतं असं वाटायला लागलं. परत ना मग विचार केला, चला म्हटलं साडी आधी लावून बघूया, किती हे होतं आहे ते बघूया, आणि त्याच्यानंतर घालून पण बघूया किती प्लेटा पडतात ते तर कळेल. तर बऱ्यापैकी म्हणजे साडी कमी होती ही थोडीशी. परत पछतावा वाटला की यार उगं बिना कामाचं आपण हे ब्लाऊज पीस कट केलं नाही का. आता हे जर ब्लाऊज पीस मी नसताना कट केलं तर म्हणजे साडी आणखीन छान दिसली असते. असं पण नाही की म्हणजे 7 ते 8 याच्या नेऱ्या पडत होत्या. इतका जास्त पदर सोडला तरी मस्त नेऱ्या पडत होत्या आणि एकदम हलकी फुलकी वाटत होती. पण तुम्ही बघू शकता साडी थोडीशी कमी आहे सुती. तर घेताना ना खरंच साड्या बघून घ्या. काय होतं सेल म्हणतो आपण, आणि ह्या अशा साड्या कमी जास्त होतात. तर त्याच्यानंतर फॉल वगैरे घेऊन आली. आता फॉल आणल्यानंतर तसा लावलं तर शक्य नाही, म्हणून थोडंसं म्हटलं पाण्यातून काढून त्यांना सुकत ठेवूया आणि इस्त्री करून नंतर लावूया. तर बघू, आता जाऊन अगोदर पिलूला घेऊन येते, हे फॉल वगैरे सुकत ठेवते आणि पिलूला शाळेत आणायला मला जावंच लागतं थोड्या वेळानंतर. तर त्याच्यामुळे म्हटलं आधी हे फॉल वगैरे हे करून घेऊया. तर बघू आता पुढची प्रोसेस कशी होते. हे फॉल आहेत ना एकदम सुती आहेत, असं म्हणजे जास्त शायनी आपण सिल्की म्हणतो ना तशातले नाहीत, मला तसे आवडत पण नाहीत. आणि ते फॉल ना कितीही चांगले लावा ते वर फुगतात. असे शाईनमधले आहेत बघा, सिल्कीमधले 2-3 प्रकारचे फॉल आहेत, पण मला हे सुतीवाले जास्त आवडतात. आता फॉलची सुद्धा किंमत वाढलेली आहे, खरं तर खूप जास्त किमती वाढल्या आहे सगळ्या गोष्टींच्या. 15 रुपयाला फॉल होता हा, त्याच्यानंतर 17 रुपयाला झाला. आणि आत्ता मी ह्या 1-2-3 महिन्यात फॉल साडीचं काय म्हणजे आणायलाच गेले नाही, कारण मशीनवरच मी ह्या 2-3 महिन्यात बसले नव्हते. तर मी काल अचानक फॉल आणायला गेले तर ते म्हणतात 18 रुपयाला झाला आहे. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे. काय म्हणतात आता आपल्याला गरज आहे आणि घेतलं तर पाहिजेत नाही का. त्याच्यानंतर फॉल स्वच्छ असे बघा पिळून घेतले आणि आता सुकत टाकते. कधीही फॉल अशाच पद्धतीने लावायचा, त्याच्यामुळे काय होतं साडीला पण फिनिशिंग छान येतं. फॉल पण अजिबात कुठंसुद्धा असा जास्त फुगा वगैरे येत नाही, प्लेन एकदम मस्त असा फॉल बसतो आणि छानसुद्धा दिसतो. तर चला पिलूला घेऊन येते आता. खरं तर पिलूला आणायला मला 1:30ला जरी मी निघाली ते तर 1:30 वाजून 7 मिनटापर्यंत मी तिथं पोचते आणि त्याला माघारी घेऊन येईपर्यंत मला 2 वाजतात, कारण येताना तो हळूहळू चालतो ना त्याच्यामुळं. तर आणते आणि त्याच्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. तर हे बघा, पिल्लू सेटला आणलं का पिल्लूला जेवण खाणं, थोडंसं कपडे वगैरे चेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करायची. आता खूप दिवसातून म्हणजे 3 महिन्यातून मला वाटतं मी मशीनवर बसले असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसले ब्लाऊज वगैरे काय नाही स्टिच करत, फक्त साडीला फॉल लावते. म्हणजे ह्या 2-3 महिन्यात जशी पिल्लूची शाळा चालू झाली ना, मी तसं अगोदर मी थोडं तरी म्हणजे ब्लाऊजचे डिझाईनचे याचे कंटेंट टाकत होते, पण आता ह्या 3 महिन्यात ना थोडंसुद्धा मी ब्लाऊज किंवा मशीन किंवा स्टिचिंग रिलेटेड काहीसुद्धा टाकत नाही, का तर मला टाईमच भेटत नाही. यूट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकायचा, दुसरं शॉर्ट एक टाकायचा, 2 झाले. त्याच्यानंतर ना इंस्टाला 2 पेज आहेत ना, त्याच्यावर एकावर मायक्रमचा काहीतरी कंटेंट असतो आणि दुसरा आहे तो डेली व्लॉगचा असतो.
तर या सगळ्या गोष्टींना माझं पूर्ण एडिटिंग हे करत बसा ते कर मस्त. आणखीन मला एवढं छान नाही एडिटिंग जमत होतं. तुम्ही म्हणाला असं काय एडिटिंग करते किंवा असं काय व्हॉइस ओव्हर करते, पण त्याच्यासाठी ज्या पण पद्धतीनं जसा काय जमतो आहे ना, म्हणजे मी अजून नवीन आहे ह्यातलं मला काय माहीत नाही, पण जसा काही जमतो आहे ना मला एडिट करायला व्हिडिओ, तसा एडिट करायचा जरी म्हटलं ना तरी 1 तास तरी जातो माझा. आणि त्याच्यानंतर ना मग ते पण लहान बाळाला बघत बघत, त्याच्यानंतर बाहेरचा नॉईज, त्या माझ्याकडे माईक वगैरे नसल्यामुळं सगळ्या गोष्टींना मी म्हणजे खूप अशा जेव्हा शांतता असेल तेव्हा करायचा प्रयत्न करते. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आजूबाजूची थोडं का होईना गोंगाट, कालवा किंवा फेरीवाल्यांचा वगैरे आवाज येत असेल तर आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगते, पिल्लू नाही आहे ना, हे जर्किंग आणून 2-3 दिवस पण नाही झालं, पण तो काढतच नाही. पहिलं हे वालं होतं त्याचं पावसाळी म्हणजे रेनकोट टाईप, आणि तो अजिबात काढायला नको म्हणतो. आता नवीन आहे तोपर्यंत सगळ्यांचीच मुलं असे करतात, 3-4 दिवस ते जरा थोडंसं जुनं पडेपर्यंत ती वस्तू कोणतीही खेळणं असो किंवा काही असो ते सोडायला तयार नसतात. परंतु काय झालं होतं काल, त्याच्या क्लासमधल्या त्याच्या शेजारी बसणाऱ्या मुलीनं त्याचं नॉट वडून काढलं होतं दोन्ही पण टोपींचं. पहिलं पण एक कोणी काढलं होतं माहीत नाही मला, पण हे वालं ह्या कॉटनच्या म्हणजे जर्किंगचं तिनं काढलं होतं वडून नॉड. आणि मग ते आज मी लवकरच नॉड लावून घेत होते. आता मला वाटलं होतं हे बसतंय का नाही, कारण शिलाई होती त्याला मधी, त्यामुळं कधी कधी ह्या नॉडना आरपार सरळ जात नाहीत. आता ते काळंवालं जर्किंग आहे ना, त्याची अजिबात नॉड गेली नाही आरपार, मध्यभागी आली आणि तिथं शिलाई असल्यामुळं पुढं जातच नव्हती ती नॉड. आता ती शिलाई कशी खोलावी त्याचा मी विचार करते आहे. आणि आता त्याला त्या दुसऱ्या जर्किंगला कशी नॉट घालायची, कारण हे उद्योग आमच्या मागं असतात. रोज काही ना काही उद्योग असतो. एक दिवस पेन्सिल हरवते, एक दिवस खोडरबर हरवते, एक दिवस कोणीतरी माझे केस ओढलेत मम्मा, कोणीतरी मला मारलं आहे, असं सगळ्या गोष्टी असतात. आणि शाळेतनं येताना तर एवढा त्रास असतो ना, कसं कसं गोडगोड बोलून आणावं लागतं. 10 मिनटं जरी खेळून दिलं तरी मन भरत नाही खेळण्यानं तिथं, आणि लवकर यायला तयार होत नाही. तर आता हे सगळं करत असताना मी त्याला विचारत होते की हे का काढलं, कसं काढलं. आता हे बघा, हे वालं जर्किंग आहे ना, निम्यापर्यंत बरोबर गेले फास्टमध्ये नॉड, पण तिथून पुढं अजिबात जायला नको म्हणत होते. त्याच्यानंतर थोडंसं पिल्लूसाठी स्नॅक्सचं साहित्य आणलेलं होतं ना, ते तसंच होतं डब्यात भरून ठेवलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते राहिलं होतं भरून ठेवायचं. भरण्या रिकाम्या नव्हत्या, आज रिकाम्या होत्या, तर चला म्हणलं माझ्याकडे पण वेळ आहे तर थोडंसं हे सगळं भरून घेऊया, कारण पोहे आमच्या पिलूचं फेवरेट पदार्थ आहे आणि त्याच्यासाठी पोहे संपले का लगेच आणावं लागतात. आता ह्या महिन्यात घरी गावाला जाणार आहे, त्यामुळे डीमार्ट तर काही कॅन्सलच केलं आहे. गावानं आल्यावरनंच आता काहीतरी बाजार वगैरे होईल, त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं काही होईल. बघू आता नंतर कसं कसं होतं आहे, म्हणजे किती दिवस सुट्टी आहे यांना त्याच्यावर सगळ्या गोष्टी, आणि ते पण नक्की ठरतं आहे की नाही किंवा नक्की जायचं की नाही हे पण नक्की आमच्या म्हणजे पिल्लूच्या पप्पाच्या सुट्टीवर असते. तर आता त्याच्यासाठी ना मला पण जास्त प्रमाणात असं काही बाहेरचं बिस्किट वगैरे नाही आवडत, पण थोडंफार असावं स्नॅक्स घरात कधी कधी, म्हणजे म्हणतो की नाही आपण तोंडाला आपल्या चव यावे अशा पद्धतीनं. म्हणून मी ना थोडासा जास्त तिखट पण नसतो आणि जास्त गोड पण नसतो हा महालक्ष्मीचा फरसाणा, त्याच्यानंतर थोडंसं चिरमुरा. आता खरं सांगू का तुम्हाला, मी जेव्हा गावाला जाते की नाही तेव्हा आमच्या तिकडचा म्हसवडचा, जर कोणी तुम्ही म्हसवडचा असाल ना तर तुम्हाला माहीत असेल, मी म्हसवडकरचा मेवा, त्याच्यानंतर खज्जा मला खूप जास्त प्रमाणात आवडतात. आणि तिकडचे फुटाणे ते म्हणजे थोडेफार म्हणजे स्नॅक्सचे पदार्थ असतात ना, ते खूप जास्त आवडतात. मी जास्त आणते तिकडून कधी कधी, पण आता 5-5 आणि 6-6 महिन्या जाणं होत नाही, त्यामुळं हे संपून जातात आणि मग इथले घ्यावे लागतात. इथल्या मेव्याला म्हणजे आमच्या इकडं तर मेवा म्हणतात, आता इथं चिरमुरा म्हणतात, पण याला अजिबातसुद्धा चव नसते आणि टेस्ट तर कसलीसुद्धा नसते. पण कधी म्हणजे असं संध्याकाळी वगैरे चव येण्यासाठी किंवा कधी आपल्याला खावं वाटलं तर भेळ वगैरे बनवण्यासाठी लागतो, म्हणून मी एखादा का होईना पण असतो घरात माझ्या असा हा पॅकेट. तर मी आणला होता तो, आणि तेच माझं आता मिक्स करून भरून ठेवायचं चाललं होतं. जेव्हा भेळायला लागेल तेव्हा काढता येईल, पण आता थोडासा फरसाणा मिक्स करून त्यामध्ये ठेवून दिला का नाही, मग येता जाता ते लक्ष गेलं का तर खातो बाळ माझं पिल्लू. त्याच्यासाठी आता फरसाणा वगैरे मिक्स करून ठेवला आणि भरणीत भरून ठेवला. आता हे घरातली कामं तर सगळ्या स्त्रियांना असतात खरं तर. हे म्हणजे काय म्हणतात, मुलं शाळेत सोडून आलं म्हणून, शाळेत गेली म्हणून बायकांना बसायला भेटतं असं नाही, काही ना काही काम म्हणजे सतत बायकांचं चालू असतं आणि त्यांच्या हाताला सुख नसतं एवढं मात्र नक्की आहे. आणि घरातलं म्हणजे बाहेरच्यांना वाटतं तुम्ही दिवसभर घरातच बसू नये, पण त्यांना माहीत असतं की त्या दिवसभर काय करतात काय नाही. तर तुमच्या बाबतीत पण असंच होतं का, दिवसभर तुमचं काय नाही काय चालूच असतं का माझ्यासारखं, मला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आणि आपला डेलीचा जो ब्लॉग आहे ना, तो दररोज दुपारी 2:30 नाहीतर 3च्या दरम्यान येत जाईल नक्की.
नक्की तिथं सबस्क्राईब करून मला म्हणजे तिथं लाईक देखील करा माझ्या व्हिडिओला. तर चलो बाय.